कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 20 जुलैला झालेल्या मोर्चात विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्यामुळे भाजप विरोधातील सर्व राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं या बंदमध्ये सहभागी व्हावं, कारण हा राजकीय बंद नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो। जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतोय की हा राजकीय प्रश्न नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। इथे मेरिट राहणार की न राहणार असा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधात आहेत या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो। जो लाठी हल्ला झाला त्यामध्ये होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये अशा रीतीचे असणारे आदेश होते आणि त्या आदेशाला धरून असणारा अमानुष अत्याचार त्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेला आहे। हा निषेध आहे आणि यापुढे माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने याची सुरुवात केलेली आहे शासनाचा विरोध करण्याचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।